विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आजच्या या लेक्चरमध्ये जो धडा आपण सुरू केलेला आहे संभाव्यता, याचा सराव संच 5.2 आपण संपूर्ण आहोत, तो पण एका वन शॉट लेक्चरमध्ये। ओके, चला तर वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। जे बेसिक टॉपिक आपल्याला 5.2 सराव संचासाठी लागत आहे, सगळ्यात पहिलं ते बघूया। तर सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे बघा नमुना अवकाश। ओके, काय नाव आहे? नमुना अवकाश। आता कशाला म्हणतात नमुना अवकाश? तर नमुना अवकाश म्हणजे काय? यादृच्छिक प्रयोगात शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तींच्या संचाला नमुना अवकाश असं म्हणतात। फॉर एक्झाम्पल, मी म्हटलं एक नाणे फेकले, एक काय फेकलं? एक नाणे फेकले, हा झाला यादृच्छिक प्रयोग। एक नाणे म्हणजे एक कॉइन घेतला आणि तो फेकला। आता तो जर फेकला तर त्याच्यात दोन शक्यता आहेत, एक तर छापा पडू शकतो किंवा काटा पडू शकतो। एक तर काय पडू शकतो? छापा, त्याला आपण हेड म्हणतो इंग्लिश मध्ये, किंवा काटा, ओके, त्याला टेल म्हणतो, बरोबर। तर लक्षात ठेवायचं, या नमुना अवकाशात, ओके, हा जो संच आहे का त्यालाच म्हणतो नमुना अवकाश, ज्याला यस या अक्षराने दर्शवतात। ओके, यस म्हणजे आपला हा जो यस आहे त्यालाच आपण म्हणतो नमुना अवकाश। यसला काय म्हणतो? नमुना अवकाश। बरं, पुढे काही प्रयोग लक्षात ठेवायचे तुम्हाला आणि त्यांचे नमुना अवकाश। यादृच्छिक प्रयोग बघा, इथं लिहिले मी, पहिलं एक नाणे फेकले। ओके, एक जर नाणं आपण फेकलं, इथं लिहून दाखवतो तुम्हाला सर्व काही। ओके, टेन्शन घ्यायची गरज नाही, साईडला पण करून दाखवणार आहे मी। पहिला प्रयोग आहे एक नाणं फेकलं, आताच सांगितलं। ओके, जर एक नाणं फेकलंय, एक नाणे फेकले, एक नाणे फेकले, जर एक नाणं फेकलं तर नमुना अवकाशामध्ये दोन गोष्टी भेटतील, एक तर छापा भेटेल किंवा काटा भेटेल। ओके, म्हणजे नमुना अवकाशामध्ये जे घटक आहेत त्यांची संख्या झाली एन ऑफ एस इज इक्वल्स टू 2। ओके, नमुना अवकाशातील घटकांची संख्या म्हणजे एन ऑफ एस, आणि किती? 1 आणि 2 म्हणून 2। बघा इथं दिलंय, एक तर छापा भेटेल किंवा काटा भेटेल। ओके, त्यानंतर पुढे काय? नंबर 2, किती नाणे फेकले? 2 नाणे फेकले। बघा इथं दिसत असेल नंबर 2 ला 2 नाणे फेकले। आता 2 फेकायचे बरं का। दुसरा प्रयोग, 2 नाणी फेकले, जर 2 नाणी फेकली तर नमुना अवकाशामध्ये किती भेटेल? माझ्याकडे 2 कॉइन आहेत, मी दोन्ही फेकले, बरोबर का? असं होऊ शकतं का की दोन्ही वरती एक तर छापा भेटेल, दोन्हीवरती छापा पडू शकतो ना, काय सांगते ते? किंवा असं होऊ शकतं, पहिल्या याच्यावरती छापा आणि दुसऱ्या याच्यावरती काटा पडल, होऊ शकतं। किंवा असंही होऊ शकतं की पहिल्या याच्यावरती काटा पडून दुसऱ्या याच्यावरती छापा पडल। ओके, किंवा असंही होऊ शकतं दोन्ही याच्यावरती काटे पडतील, याच्या पलीकडे जाणार नाही। एक तर दोन्ही छापे, एक तर पहिला छापा दुसरा काटा, एकदा पहिला काटा दुसरा छापा, किंवा दोन्ही काटे, म्हणजे एन ऑफ एस ज्या शक्यता आहेत, 2 नाणे फेकल्यानंतर किती भेटतात? एकूण 4 शक्यता भेटतात, ज्या की इथं ओके लिहायचंय आपल्याला, इथं लिहायचंय आपल्याला 4। ओके, तुम्ही बघून घेऊ शकता, एक तर दोन्ही छापे, एक तर छापा काटा, काटा छापा, किंवा दोन्ही काटे। समजली इथपर्यंत? हा झाला नंबर 2। एक नाणे फेकले तर 2 जण भेटतात, शक्यता किती आहे? 2। नमुना घटकांची संख्या 2। 2 नाणी फेकली तर नमुना अवकाश त्याचा हा आहे, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला। आणि नमुना घटकांची संख्या 4 आहे। आता फेकायची आपल्याला 3 नाणी। किती नाणी फेकायची? 3 नाणी फेकायची। तर आता हे रफ करतो, आता 3 नाणे फेकून दाखवतो। नमुना अवकाश कसा लक्षात ठेवायचा आहे? ओके, ट्रिक लक्षात ठेवा, नमुना अवकाश कसा पाठ करायचं त्याची। तर आता 3 नाणी फेकायचे। किती नाणे? 3। 3 नाणी फेकली, 3 नाणी फेकली। ओके, 3 नाणी फेकली तर नमुना अवकाश, सगळ्यात पहिले तर लक्षात ठेवायचं 3 कॉइन आहे आपल्याकडे। कॉइन म्हणजे 5 रुपयाचा ठोकळा, 2 रुपयाचा ठोकळा, त्याला कॉइन म्हणतो। तो घेतला आणि वरती फेकला, 3 आहेत बरं का, 3 जणांनी 3 फेकले। तर लक्षात ठेवायचं की असं होऊ शकतं, एक तर तिन्ही छापे पडतील, पडू शकतात ना, तिन्ही याच्यावर छापे, किंवा असं होईल पहिल्या 2 याच्यावर छापा पडल आणि तिसऱ्या याच्यावर काटा पडल, पहिले 2 छापे तिसरा कोण काटा दाखवल, किंवा असं होईल पहिला छापा पडल, दुसरा छापा पडल आणि मधलाच काटा पडल, बरोबर। पहिला आणि तिसरा छापा पडल आणि मध्येच काटा पडल, समजलंय? एक तर पहिले तिन्ही छापे, नंतर पहिले 2 छापे, नंतर काटा, किंवा पहिला आणि शेवटचा छापांमध्ये काटा, बरोबर का? किंवा असंही होऊ शकतं, पहिलाच काटा पडल आणि नंतर 2 छापे पडतील। ओके, पहिलाच काटा पडल, नंतर 2 छापे पडतील, किंवा असंही होऊ शकतं, काय होऊ शकतं की तिन्हीच्या तिन्ही काटे पडतील, तिन्हीचे तिन्ही काटे पडतील, किंवा ओके पहिले 2 काटे असतील, दुसरा छापा असेल, किंवा असे होऊ शकतं पहिला काटा असेल, शेवटचा काटा असेल, मध्ये छापा असेल, किंवा असंही होऊ शकतं पहिला छापा असेल आणि बाकीचे 2 काटे असतील। ओके, जर लक्षात नसेल राहत तर काय करायचं, हे वरचे 4 पाठ करायचे। वरचे 4 पाठ कसे करायचे? एकदा पहिले तिन्ही छापे, बरोबर का, किंवा पहिले 2 छापे नंतर काटा,
बघा 2 नंबर. किंवा पहिला आणि शेवटचा चापा मध्ये काटा, बरोबर का. त्यानंतर काय, एक तर पहिला काटा किंवा 2 छापे. ओके. आणि हे जर पाठ केले तर खालचे 4 कसे लिहायचे, जिथं एच आहे का तिथे टी टाकायचा. बघा 3 एच तर 3 टी, एच आहे तर टी, एच आहे तर टी, टी आहे तर एच. जिथे एच आहे तिथे टी टाकायचं, टी आहे तिथे एच टाकायचं. समजली इथपर्यंत. तर याच्यामध्ये जे घटक भेटतात किती भेटतात, नमुना घटकांची संख्या भेटते 8. एक नाणं फेकलं तर 2 भेटतात, 2 फेकले तर 4 भेटतात आणि 3 फेकले तर 8 भेटतात. समजले इथपर्यंत. ओके. हे तुम्ही पाठ करू शकता. ओके. हे जे दिलंय ते आणि मी जे दिलंय ते दोन्ही पण सेमच आहे, कोणतेही पाठ करू शकता. ओके. आता पुढचा नंबर 4. नंबर 4 काय विषय आहे, तर नंबर 4 विषय असा आहे की एक फासा फेकला किंवा एक फासा टाकला. काय म्हटलंय बघा, एक फासा टाकणे. फासा समजतो का, साप सीडी खेळे का कधी, साप सीडी, बरोबर ना. साप सीडी खेळे, लुडो खेळे, त्याच्यामध्ये एक गुडगुडी असते, आपण त्याला गुडगुडी म्हणतो, बरोबर का. तिला शुद्ध भाषेमध्ये फासा म्हणतात. काय म्हणतात, फासा. तो फासा घ्यायचा, हलवायचा आणि टाकायचा, बरोबर का. तर लक्षात ठेवायचं, एक जर फासा फेकला, एक फासा फेकला किंवा एक फासा टाकला किंवा टाकणे, तर त्याची जे नमुना अवकाश आहे, तर मला सांगा, फाशावरती सगळ्यात छोटी संख्या 1 असते आणि सगळ्यात मोठी संख्या 6 असते. 6 पडला तर डबल टाक, बरोबर का. तर 1 पासून 6 पर्यंत कोणताही पडू शकतो, म्हणून फासा टाकल्यानंतर 6 जण भेटतात. 1 2 3 4 5 6, ह्या 6 शक्यता आहेत. ह्या 6 पैकी कोणतीही भेटू शकते. म्हणजे एन ऑफ एस किती भेटेल तुम्हाला, इथं एन ऑफ एस भेटेल तुम्हाला 6. किती भेटेल, एन ऑफ एस 6 भेटेल. समजलं इथपर्यंत. ओके. काही अडचण आहे, काहीच नाही. एक नाणे फेकले तर 2 नमुना अवकाशामध्ये घटक, 2 नाणे फेकले तर 4, 3 नाणे फेकले तर 8. हे नमुना अवकाश बी पाठ करायचे, कारण की सराव संच 5.3 आणि सराव संच 5.4 म्हणजे याची तुम्हाला गरज आहे. त्यानंतर बघा, एक फासा टाकला तर 6 भेटतात, पण जर 2 फासे टाकले तर काय विषय, मुलं म्हणतात एक फासा टाकला तर 6 भेटतील, 2 टाकले तर 12 भेटतील. बहुता असा विषय नाहीये. 2 फासे, 2 गुडगुडे हातात, 2 फासे हातात, दोन्ही टाकायचे, बरोबर का. जर दोन्ही टाकले तर आता सांगतो काय करायचं इथं. ओके. पुढच्या याच्यावरच सांगतो, एकदम फ्रेश मध्ये. 2 फासे टाकले, 2 फासे टाकले, एक टाकलं तर 6 भेटतात, पण जर 2 टाकले तर किती भेटतात, तर लक्षात ठेवायचंय. एक तर असं होईल, पहिल्या गुडगुडीवरती 1 म्हणजे पहिल्या फासेवरती 1 आणि दुसऱ्यावरती 1, किंवा पहिल्यावरती 1 दुसऱ्यावरती 2, किंवा पहिल्यावरती 1 दुसऱ्यावरती 3, पहिल्यावरती 1 दुसऱ्यावरती 4, पहिल्यावरती 1 दुसऱ्यावरती 5, किंवा पहिल्यावरती 1 दुसऱ्यावरती 6, असं होऊ शकतं. किंवा असंही होऊ शकतं, पहिल्यावरती 2 पडन, दुसऱ्यावरती 1 पडन, पहिल्यावरती 2 दुसऱ्यावरती 2, पहिल्यावर 2 दुसऱ्यावरती 3, पहिल्यावर 2 दुसऱ्यावरती 4, नंतर पहिल्यावरती 2 दुसऱ्यावरती 5, असं कुठपर्यंत होऊ शकतं, पहिल्यावरती 2 दुसऱ्यावरती 6 पडन. समजलं इथपर्यंत. किंवा असं होऊ शकतं, 3 1 3 2, पहिल्यावरती 3 दुसऱ्यावरती 3, पहिल्यावरती 3 दुसऱ्यावरती 4, पहिल्यावरती 3 दुसऱ्यावरती 5, पहिल्यावरती 3 दुसऱ्यावरती 6. किंवा असं येऊ शकतं, पहिल्यावरती 4 दुसऱ्यावरती 1, पहिल्यावरती 4 दुसऱ्यावरती 2, त्यानंतर 4 3 भेटू शकतो, 4 4 भेटू शकतो, 4 5 भेटू शकतो, किंवा 4 6 भेटू शकतो. होऊ शकतं ना असं. किंवा असंही होऊ शकतं, एकाला 5 पडन, दुसऱ्याला 1 पडन, एकाला 5 पडन, दुसऱ्याला 2 पडन, एकाला 5 दुसऱ्याला 3, एकाला 5 दुसऱ्याला 4, एकाला 5 दुसऱ्याला 5, एकाला 5 दुसऱ्याला 6. ओके. आणि लास्ट मध्ये काय होऊ शकतं, एक ते एकाला 6 पडन, दुसऱ्याला 1, एकाला 6 पडन, दुसऱ्याला 2. ओके. त्यानंतर एकाला 6 पडन, दुसऱ्याला 3, एकाला 6 पडन, दुसऱ्याला 4, एकाला 6 पडन, दुसऱ्याला 5, एकाला 6 पडन, दुसऱ्याला 6. बरोबर इथपर्यंत. ओके. तर असे किती भेटतात बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36. 2 फासे टाकले तर किती भेटतात, 2 फासे टाकले तर भेटतात 36. किती भेटतात, 36. समजलंय. हे सगळं पाठ करून टाकायचंय, मागं दिलेलं आहे. काय म्हटलंय, एक नाणे फेकले तर 2 नमुना अवकाशातील घटकांची संख्या म्हणजे शक्यता. 2 नाणे फेकले तर किती शक्यता आहे, इथं राहिलं का लिहायचं, किती 4 लिहिलं होतं आहे ना, पुसलं गेलंय. त्यानंतर इथं 3 नाणे फेकले तर किती 8, त्यानंतर एक फासा टाकला तर 6, आणि जर 2 फासे टाकले तर 36 भेटतात. आणि लास्ट मध्ये काय, 1 ते 25 संख्या लिहिलेले कार्ड आहेत, बरोबर का, आणि त्याच्यातून एक काढायचंय. मग मला सांगा, 1 पासून 25 पर्यंत कार्ड आहेत, तर टोटल किती शक्यता असेल, 25. 25 पैकी कोणतेही एक काढू शकता तुम्ही. समजलं इथपर्यंत. ओके. आता लास्ट बेसिक हे पाठ करायचंय. हे सराव संच 1. हे सराव संच 5.3 आणि 5.4 साठी महत्वाचा आहे. त्याच्या आधी पण मी थोडंफार रिवाइज करून देईल तुम्हाला,
पण इथं लक्षात ठेवा. आता लास्ट बेसिक आहे बघा, योग्य रीतीने पिसलेल्या खेळातील पत्त्यांमधून एक पत्ता काढणे. या यादृच्छिक प्रयोगात 52 पत्ते असतात, ते खालील प्रमाणे दाखवले आहेत. ओके, एक पत्त्याचा कॅट आहे. आता मुलं म्हणतील आम्हाला काय पत्ते खेळायला शिकवतात काय, याचा विषय शिकायचं चालून तुम्ही पत्त्यांचं सांगा. भाऊ सिलेबस मध्ये म्हणून शिकवतो, समजलंय का? आणि सिलेबस मध्ये याच्यावरती 3 मार्काचा एक क्वेश्चन पेपरला पडलेला आहे, त्याच्यामुळे गरजेचं आहे शिकणं. ओके, शिकणं म्हणजे काय, पत्ते खेळणं शिकणं नाही. ओके, अभ्यासामुळं हे शिकणं गरजेचं आहे. अभ्यासामध्ये याची तुम्हाला गरज आहे, याच्यामुळे लॉजिक लागतं थोडंफार. ओके, तर काय आहे बघा, एकूण किती पत्ते असतात? 52 पत्ते असतात. पत्त्यांच्या कॅटमध्ये 52 पत्ते असतात. त्या 52 पत्त्यामध्ये 26 लाल असतात आणि 26 काय असतात? 26 काळे असतात. ओके, 26 लाल असतात, 26 काळे असतात. त्याच्यानंतर बघा, त्या 26 लाल मध्ये 13 बदाम असतात, 13 चौकट. ओके, 26 जे काळे आहेत त्याच्यामध्ये 13 किलवर असतात, 13 इस्पिक असतात. बरोबर. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं, प्रत्येक याच्यामध्ये हे जे 13 दिसतात का, 13 13 13 13 13 चौक 52, टोटल 52 पत्ते. 52 मध्ये 26 लाल, 26 लाल मध्ये 13 बदाम, 13 चौकट, 26 काळेमध्ये 13 किलवर, 13 इस्पिक. आणि लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये 1 ते 13 नंबर लिहिलेले पत्ते असतात. याच्यामध्ये पण 1 ते 13, याच्यामध्ये पण 1 ते 13, याच्यामध्ये पण 1 ते 13. ओके, आणि प्रत्येक याच्यामध्ये 3 चित्रयुक्त पत्ते असतात. 3 चित्रयुक्त, 3 चित्रयुक्त पत्ते असतात प्रत्येक 13च्या गठ्ठ्यामध्ये. याच्यामध्ये पण 3 चित्रवाले असतात, याच्यामध्ये पण 3 चित्रवाले असतात, याच्यामध्ये पण 3 चित्रवाले असतात. म्हणजे एकूण चित्रयुक्त पत्ते बघा. ओके, तर आपण म्हणू शकतो एकूण 12, 52 पत्त्याच्या कॅटमध्ये एकूण 12 चित्रयुक्त पत्ते असतात. किती असतात? 12 चित्रयुक्त पत्ते असतात. ओके, एकूण 12 असतात चित्रयुक्त पत्ते. ओके, कोणते असतात चित्रयुक्त? तर लक्षात ठेवायचं, 1 ते 13चा जो 1 ते 13चा जो बदामचा ओके काय आहे बघा गठ्ठा आहे, किंवा 1 ते 13 चौकटचा आहे, 1 ते 13 किलवरचा आहे, 1 ते 13 इस्पिकचा आहे. या प्रत्येकामध्ये जो 11, 12 आणि 13 नंबर असतो, 11, 12 आणि 13 नंबर तो असतो बघा राजा, राणी आणि गुलाम. राजा, राणी आणि गुलाम म्हणजे 1 ते 10 नंतरचा पुढचा 11, 12, 13 राजा, राणी आणि गुलाम. आणि हे चित्रवाले पत्ते असतात. जर तुम्हाला विचारलं 52 पत्त्यांच्या कॅटमध्ये चित्रयुक्त किती, तर किती असतात? 12 असतात. याच्या पलीकडे बेसिक नाही. पहिलं बेसिक हे लक्षात ठेवायचंय की काय लक्षात ठेवायचंय की एक नाणं फेकल्यावर किती भेटतात, 2 नाणे फेकल्यावर किती भेटतात, 3 नाणे फेकल्यावर किती भेटतात, 1 फासा टाकल्यावर किती भेटतो, 2 फासे टाकल्यावर किती भेटतो. आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवायचंय पत्त्यांच्या कॅटमध्ये एकूण 52 पत्ते असतात. त्याच्यानंतर 26 लाल असतात, 26 काळे असतात. 26 लाल मध्ये 13 बदाम, 13 चौकट, 26 काळेमध्ये 13 किलवर, 13 इस्पिक. त्यानंतर काय, प्रत्येक 13 मध्ये 1 ते 13 नंबर, त्याच्यामधले शेवटचे 3 चित्रयुक्त, असे टोटल 12 चित्रयुक्त पत्ते असतात. समजले इथपर्यंत? हे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, ते जाऊन तुम्ही पाहू शकता, नाही तर तुम्हाला स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर घेऊ शकता. ओके, घेतला याचा स्क्रीनशॉट, याचा देखील घ्या बरोबर फास्ट मध्ये. ओके, घेतलाय. आता जाऊया सराव संचाकडे. आता सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो सराव संच 5.2 आहे, याच्यासाठी याची एवढी गरज नव्हती. हे सराव संच 5.3 आणि 5.4 साठी आहे म्हणून इथं सांगितलं. आणि याच्यामध्ये पण 1-2 प्रश्न त्याच्यावरती आहेत. जसं की प्रश्न क्रमांक 1 काय म्हटलंय, खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश S व त्यातील नमुना घटकांची संख्या n(s) द्या. ओके, प्रत्येकासाठी S नावाचा नमुना अवकाश लिहायचा आहे आणि n(s) त्याची संख्या लिहायची. तर पहिलं काय, एक फासा व एक नाणे एकाच वेळी टाकला. एक कॉइन आहे तुमच्याकडे, एक फासा आहे आणि एक कॉइन उचलला आणि फासा टाकला, म्हणजे दोघे एकाच वेळेस फेकायचे. तर मला सांगा नमुना अवकाश काय भेटल? ओके, 1 नंबरचं बरं का, 1 नंबरचं उत्तर 1 नंबरचं काय बरं, नमुना अवकाश काय भेटल? तर भेटल एकतर काय होईल, फाशावरती 1 पडन, त्याच्यासोबत छापा पडू शकतो, किंवा फाशावरती 2 पडन, इथं कॉइनवरती छापा पडू शकतो, किंवा फाशावरती 3 पडन, कॉइनवरती छापा पडू शकतो. त्यानंतर फाशावरती 4 पडन, कॉइनवरती छापा पडू शकतो, फाशावरती 5 पडन, कॉइनवरती छापा पडू शकतो, फाशावरती 6 पडन, त्याच्यावरती कॉइनवरती छापा पडू शकतो. किंवा असं होऊ शकतं 1 सोबत काटा, 2 सोबत काटा, 3 सोबत काटा, 4 सोबत काटा, 5 सोबत काटा आणि 6 सोबत काटा, असे काटाच काटा. बरोबर का? असे 6 आणि 6 किती 12 भेटू शकतात. म्हणजे n(s) किती भेटला? n(s) भेटला 12. इथं उत्तर संपलं. ओके, जर कुठं आलं तुम्हाला एक फासा व एक नाणे फेकले, तर लक्षात ठेवायचं हा त्याचा नमुना अवकाश आणि या त्याच्या नमुना अवकाशातील घटकांची संख्या. नंबर 2चं उत्तर, नंबर 2 काय बरं, 2, 3, 5 हे अंक आहेत आपल्याकडे आणि 2, 3, 5 पासून अंकांची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करायच्या. ओके, म्हणजे अंक इथे आहेत 2, 3, 5, 2, 3, 5 हे अंक आहेत आणि यांच्यापासून 2 अंकी संख्या तयार करायची. पण अंक रिपीट नाही झाले पाहिजे. पुनरावृत्ती म्हणजे काय, 2 सोबत 2 नाही आला पाहिजे, 3 सोबत 3 नाही आला पाहिजे, 5 सोबत 5 नाही आला पाहिजे. मग करूया चला. सगळ्यात पहिलं नमुना अवकाश.
दोन अंकी संख्या तयार करायची. मग काय करू आपण, 2 सोबत 2 नाही घेऊ शकत, 2 सोबत 3 घेऊ, त्यानंतर 2 सोबत 5 घेऊ. ओके, 2चा विषय संपला. 3 सोबत 2 घेऊ, त्यानंतर 3 सोबत 5 घेऊ, त्यानंतर 3चा विषय संपला. 5 सोबत 2 घेऊ आणि 5 सोबत 3 घेऊ. असे टोटल किती दोन अंकी संख्या तयार होतील. तर एन ऑफ एस इज इक्वल्स टू 1 2 3 4 5 6. टोटल किती संख्या तयार होतील, 6 संख्या तयार होतील. अशा प्रकारे पहिला प्रश्न संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 काय आहे बघा. प्रश्न क्रमांक 2, 6 रंगाच्या तबकडीवरील बाण फिरवल्यावर तो कोणत्या रंगावर स्थिर होतो हे पाहणे. ही तबकडी आहे आणि हिला असं फिरवायचंय. फिरवल्यानंतर हा जो बाण आहे का तो कशावरती स्थिर होईल हे सांगायचंय. आता मला सांगा, ज्यावेळेस आपण फिरवतो आपल्याला कन्फर्म सांगता येईल का, नाही. मग आपल्याला काय करायचंय, नमुना अवकाश. वरती प्रश्न काय होता बघा, प्रश्न इथं देऊन ठेवला होता. प्रत्येकासाठी जे खाली दिले त्यासाठी यस लिहायचं आहे आणि नमुना अवकाशातील संख्या लिहायच्यात. मग जर मी बाण फिरवला तर माझं उत्तर काय असेल, माझा जो नमुना अवकाश आहे त्याच्यामध्ये काय काय भेटू शकतं. ओके, एक तर पिवळा कलर भेटू शकतो, पिवळाही भेटू शकतो किंवा निळा पण भेटू शकतो, त्यानंतर हिरवा पण भेटू शकतो, त्यानंतर जांभळा पण भेटू शकतो, त्यानंतर लाल पण भेटू शकतो आणि त्यानंतर केशरी पण भेटू शकतो. केशरी, बरोबर का. म्हणजे 1 2 3 4 5 6 या 6 पैकी कोणताही येऊ शकतो. आपण कन्फर्म नाही सांगू शकत, बरोबर का. म्हणजे इथं नमुना अवकाश झाला हा आणि नमुना अवकाशातील घटकांची संख्या झाली 6. किती झाली, 6. का बरं, 1 2 3 4 5 6 6 पैकी कोणतीही शक्यता आहे, कोणी पण येऊ शकतं. ओके, याबरोबर पटापट स्क्रीनशॉट घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3 तर लय सोपा आहे. काय म्हटलंय, वर्ष 2019 च्या मार्च महिन्यातील 5च्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार मिळवणे. सोबतचे कॅलेंडरचे पान पहा. हे कॅलेंडरचं पान दिलंय आणि बघा हे 2019 मधील मार्च महिन्याचं आहे आणि आपल्याला काय करायचंय, 2019 मध्ये 5च्या पटीत म्हणजे 5च्या पाड्यात ज्या संख्या आल्यात का त्या ठिकाणी वार कोणता होता हे सांगायचंय. वर्ष 2019च्या मार्च महिन्यातील 5च्या पटीत येणाऱ्या संख्येचा वार सांगा. ओके, तर यस लिहू आपण नमुना अवकाश. तर सगळ्यात पहिलं बघा 5च्या पटीत म्हणजे काय, 5च्या पाड्यात. तर 5च्या पाड्यात तुम्हाला माहित आहे 5 1 5 5 2 10 5 3 15 5 21 5 5 25 हे असतात 5च्या पटीत म्हणजे 5च्या पाड्यात. आणि तसं जर नसेल माहिती तर लक्षात ठेवायचं, ज्याच्या शेवटी ज्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 येईल ती कोणाच्या पाड्यात असते, 5च्या पाड्यात असते. 5च्या पाड्यात ज्याच्या शेवटी 0 किंवा 5 येईल. तर आपण करूया सुरू. हे असेल का 5च्या पाड्यात, नाही. इथं कोण असेल, हा असेल 5च्या पाड्यात, त्यानंतर हा असेल 5च्या पाड्यात, त्यानंतर हा असेल 5च्या पाड्यात, त्यानंतर बघा पुढं हा असेल 5च्या पाड्यात, त्यानंतर इथं हा असेल 5च्या पाड्यात आणि लास्ट मध्ये हा. ओके, जे जे लाल केलेत का बॉक्स मी ते सगळे 5च्या पाड्यात म्हणजे 5च्या पटीत येणारे वार असतील. लिहू बरं. पहिला कोणता आहे, टी म्हणजे ट्यूजडे. आपण मराठीमध्ये लिहू मंगळवार. मंगळवार. त्यानंतर काय, मंगळवार. त्यानंतर ओके सॅटरडे आणि संडे. हा संडे आहे बरं का. फ्रायडे सॅटरडे संडे, संडे आहे तो. ओके, संडे किती आहे, संडे म्हणजे रविवार. रविवार. त्यानंतर रविवार नंतर कोणता येतोय, 15 तारखेला शुक्रवार येतोय. शुक्रवार. त्यानंतर या शुक्रवार नंतर परत कोणता येतोय बघा पुढे तो 20 तारखेला बुधवार येतोय. बुधवार नंतर कोणता येतोय, बुधवार नंतर जर बघितलं तर सोमवार येतोय. यम म्हणजे मंडे अँड मंडे इज सोमवार इन मराठी. आणि सोमवार नंतर यस बघा सॅटरडे 30 शनिवार. शनिवार. एवढे सगळे 5च्या पटीत वार आले मार्च महिन्याच्या 2019च्या मार्च महिन्यामध्ये. तर किती आहे टोटल, एन ऑफ एस किती आहे, 1 2 3 4 5 6. किती, 6. टोटल 6 आहे. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 3 संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे म्हणजे शेवटच्या प्रश्नाकडे. काय प्रश्न क्रमांक 4, 2 मुलगे B1 आणि B2 व 2 मुली G1 आणि G2. बी म्हणजे काय, बॉय. बी म्हणजे बॉय. पहिला मुलगा B1 झाला, दुसरा मुलगा B2 झाला. त्यानंतर जी म्हणजे काय, गर्ल. बरोबर का. तर पहिली मुलगी G1, दुसरी मुलगी G2. बरोबर का. यांच्यातून दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची, दोघांची बनवायची. आपल्याकडे टोटल 4 जण अवेलेबल आहे. 2 मुलं आणि 2 मुली असे 4 जण. 4 मधून दोघांची समिती तयार करायची.
तर यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. 2 मुलांची समिती, म्हणजे त्या समितीमध्ये दोन्ही मुलं पाहिजे. म्हणजे काय होऊ शकतं, B1 ची B2 ची जर समिती तयार होऊ शकते, B1 सोबत B2, किंवा दोन्ही मुलींची समिती G1 आणि G2 अशा त्या दोन्ही मुलींची समिती असेल. त्यानंतर काय, एक मुलगा व एक मुलगी यांनी मिळून तयार होणारी समिती, एक मुलगा आणि एक मुलगी पाहिजे. असं होऊ शकतं, B1 G1 सोबत समिती तयार करेल, एक मुलगा एक मुलगी, किंवा B1 G2 सोबत समिती तयार करेल, B1 G2 सोबत. ओके, किंवा असं होऊ शकतं, याने या दोघींसोबत समिती तयार करू शकतो, किंवा हा या दोघींसोबत समिती तयार करेल, B2 G1 सोबत समिती तयार करेल, B2 G1 सोबत करेल, किंवा B2 G2 सोबत करेल. ओके, समजलं इथपर्यंत. त्यानंतर पुढे नमुना अवकाश लिहायचा आता आपल्याला. मग नमुना अवकाश कसा लिहायचा आहे? ओके, तर नमुना अवकाश, ओके, इथं मला जागा नाही पुरायची तर मी इथं लिहितो बरं का खाली नमुना अवकाश. असं होऊ शकतं, एक तर B1 B2 सोबत समिती तयार करेल, बरोबर, किंवा असं होऊ शकतं B1 G1 सोबत समिती तयार करेल, किंवा असं होऊ शकतं B1 G2 सोबत समिती तयार करेल. झालं का? म्हणजे हे जे सगळे आहेत का ते सगळे आपल्या नमुना अवकाशामध्ये येऊन जातील. एक तर B1 B2 सोबत समिती तयार करेल, B1 G1 सोबत करेल, B1 G2 सोबत करेल, किंवा असं होऊ शकतं B2 G1 सोबत करेल समिती तयार, B2 G2 सोबत करेल. ओके, किंवा असं होऊ शकतं B2 G2 सोबत झालं तर G1 G2 सोबत करेल. ओके, शेवटचं जर समजलं नाही तर सरळ सरळ 1 2 3 4 5 6 या 6च्या 6 इथं लिहून काढायचं. समजलं इथपर्यंत? ओके, तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न संपवलेला आहे. जर तुम्ही नमुना अवकाशामधील घटकांची संख्या बघितली, म्हणजे N ऑफ S हा आपला नमुना अवकाश, यस बरोबर का, यस बरोबर, आणि याच्यामधील घटकांची संख्या तर किती आली, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 आणि 6. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 4 देखील संपलेला आहे, आणि आपला सराव संच 5.4 देखील संपलेला आहे, सॉरी 5.2 देखील संपलेला आहे. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण की त्यांनाही केल्याची मदत झाली पाहिजे. थँक्यू सो मच.